मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी विविध विकास कामांचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। यात भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, सिडको इथल्या वसंतराव नाईक पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण यासह विविध विकास कामांचा समावेश आहे। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्यासह मराठवाड्यातील भाजप मंत्री आणि महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत। सोलापूरचे माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त बेरिया यांच्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत। मीरा रोड शहरामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अत्याधुनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन उभारलंय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त AIच्या माध्यमातून शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेता यावा। उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अत्याधुनिक अशा कला दालनाचं लोकार्पण होणार आहे। त्याप्रमाणेच मुंबईतील आदित्य ठाकरे अध्यक्ष असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण हे होण्याआधीच मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा रोड शहरामध्ये उभारलेलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनावरती कला दालन याचं उद्घाटन होणार आहे। नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत मोठी फूट पडली आहे। शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा ही संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली। भगूर नगरपालिका अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा भाजपच्या पाठिंब्यानं लढवणार असून नगराध्यक्ष पदासाठी प्रेरणा बलकावडे यांची अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। महायुतीतील या अनपेक्षित घडामोडीमुळे भगूरच्या राजकारणाचं चित्र हे पूर्णपणे बदललंय। पक्षश्रेष्ठींच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार आहे, उमेदवार देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या पहिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे ह्या उमेदवारी करणार आहेत। तरी आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवून हा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण 100% या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू असे खात्री आहे। नाशिक जिल्ह्यातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत आता वेगवेगळ्या घडामोडींना वेग आलाय। नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये युतीचा पहिला नारळ हा शिवसेना आणि भाजपनं फोडलाय। आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात शनिवारी शिवसेना भाजप युतीची घोषणा करण्यात आली आहे। एकीकडे शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपला सोबत घेण्याचा समीर भुजबळ यांचा प्रयत्न होता, मात्र झालंय उलटच। नांदगावमध्ये शिवसेना भाजपची युती विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे, तर महाविकास आघाडीची भूमिका मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। महाबळेश्वर दौऱ्यावरती असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पक्षप्रवेश कार्यकर्ता मेळाव्यामध्ये हजेरी लावली। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई देखील उपस्थित होते। भाजप नेते मदनदादा भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी देखील या मेळाव्यामध्ये पक्षप्रवेश केला। सर्व नव्या कार्यकर्त्यांचं स्वागत करत शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरती भाष्य केलं आणि ही योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद पडणार नाही असा विश्वासही व्यक्त केला। अकोला जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। सिरस्कार यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि परत भाजप असं पक्षांतराचं पंचक पूर्ण केलंय। यवतमाळचे माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा आहे। बाजोरिया यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेल्या काही नेत्यांवरती टीका केली आहे। स्थानिकांना पद आणि पैसा माझ्या भरवशावरती मिळाला, मात्र तरी देखील ते गद्दार निघाले असं म्हणत बाजोरिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शहरात काँग्रेसचा आमदार निवडूनही यवतमाळ भयमुक्त, गुन्हेगारीमुक्त किंवा कचरामुक्त होऊ शकलं नाही। पाणी पुरवठ्याची समस्या कायम असल्याचीही त्यांची खंत बोलून दाखवलेली आहे। तसंच जिल्हा मध्यवर्ती बँकेतील काही संचालकांनी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप हा देखील यावेळी त्यांनी केला। वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। नामांकन अर्ज भरण्यास अवघे 2 दिवस बाकी असताना भाजपनं मोठी खेळी करत महाविकास आघाडीला मोठं खिंडार पाडलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 30, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 असे माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करताच वाशिमच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली।
ऐन नामांकन अर्ज भरण्यापूर्वी खेळी केल्यामुळे नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचं पारडं हे जड मानलं जात आहे. सोलापुरातील अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अर्ज भरू दिले जात नसल्याचा आरोप उमेश पाटलांनी केलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांना एबी फॉर्म दिलाय. माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटलांविरोधात रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय हा उज्ज्वला थिटे यांनी घेतलाय. उज्ज्वला थिटे या अनगरच्या रहिवासी आहेत, मतदार आहेत आणि त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या करता उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळाच्या चिन्हावर भरण्याच्या करता तयार केलेला आहे. आणि आज त्या अर्ज भरायला येणार आहेत असं समजल्यानंतर अनगरच्या प्रत्येक रस्त्यावर सगळीकडे ट्रॅक्टर लावलेले आहेत. ऊसाचे ट्रॅक्टर लावून रस्ता अडवलेला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे अर्ज सादर केलाय. प्रभाग क्रमांक 23 मध्ये मोठी लढत होण्याची ही शक्यता आहे. कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. कणकवली नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे हा अर्ज सादर करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळींचा पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. काही अर्ज जवळजवळ 9 अर्ज माझ्या नंतर 9 उमेदवारी अर्ज नगरसेवकांचे देखील दाखल झाले. भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती येणाऱ्या 3 तारीखला तुम्हा सर्वांना दिसेल. भंडाऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी सुषमा साखरकर यांचं नाव घोषित करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यामध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा केली. तुमसर, साकोली आणि पवनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह उर्वरित नगरसेवकांच्या नावाची घोषणा आज होणार असल्याची माहिती यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतील पक्षांना एकत्र घेऊन शाहू विकास आघाडीच्या माध्यमामधून ही निवडणूक लढवणार असल्याचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी याआधीच स्पष्ट केलेलं होतं. त्यानुसार महायुतीतील घटक पक्ष आणि यड्रावकर गटानं बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत संजय पाटील यड्रावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. हिंगोलीच्या कळमनुरी नगरपालिकेसाठी शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. संतोष बांगर यांच्या वतीनं कळमनुरी नगराध्यक्ष पदासाठी आश्लेषा चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर संतोष बांगर यांच्या वतीनं कळमनुरी शहरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं. शिवसेनेनं उमेदवारी दाखल केल्यानंतर भाजपच्या वतीनं नीता बांगर यांना हिंगोली नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. ही उमेदवारी दाखल करत असताना भाजप आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. धुळ्यातील शिंदखेडा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या रजनी अनिल वानखेडे यांच्यासह 17 नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राघवेंद्र पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीत भाजपनं विजयाचा विश्वासही व्यक्त केला. आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये 10 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 23 तर नगरसेवक पदासाठी 276 नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे. मोहोळ नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केंद्रावरती गर्दी केली आहे. मोहोळ नगरपरिषदेच्या 20 सदस्य आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होतीये. आरोप प्रत्यारोपामुळे मोहोळ नगरपरिषद निवडणूक ही गाजताना दिसतीये.
यवतमाळमध्ये निवडणूक आयोगानं उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रिंट आउट ऑफलाईन स्वरूपामध्ये सादर करण्याचे निर्देश दिलेत. मात्र ऑनलाईन अर्ज सादर करताना आयोगाची वेबसाईट संथ गतीने चालत असल्यानं मोठ्या संख्येनं उमेदवारांना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगानं ऑनलाईन अर्जाची सक्ती शिथिल केलेली असून आता थेट ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन अर्ज घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होती. बीड जिल्ह्यामध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ 36 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी 5 तर नगरसेवक पदासाठी केवळ 31 अर्ज दाखल झालेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप कोणत्याही उमेदवारांची घोषणा ही करण्यात आलेली नाहीये. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील प्रमुख पक्षांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्यानं चिंतेचं वातावरण आहे. यवतमाळ जिल्ह्यात 10 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक होतीये. या 11 नगरपरिषदांमध्ये अजूनपर्यंत जागा वाटप हे झालेलं नाही. यवतमाळ नगरपरिषदेमध्ये महाविकास आघाडी एकत्र आली तर इतर 10 ठिकाणी अद्यापही वाटाघाटी आणि चर्चा हे सुरूच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत युती आघाडी करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नरभक्षक बिबट्यांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी देखील ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवरती वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठा निर्णय घेतलाय. वनविभागाची पथकं आम्ही वाढवत आहोत. लवकरच बिबट्यांना पकडण्याचा वनविभागाचा प्रयत्न असेल असं देखील गणेश नाईक म्हणाले. तर वाढत्या बिबट्यांसंदर्भात लवकर बैठकींचं आयोजन करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. वनरक्षकांना आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही यंत्रणा राबवा. जो नरभक्षक जर बिबट्या त्या ठिकाणी आला तर त्यांना शूट ॲट सेट त्या ठिकाणी करून टाकायचं. मी बोललेलं आहे, गांभीर्याने बोललो. आणि सर्वच बिबटे का हल्ला करणारे नाहीत, परंतु खात्री झाली की हा जो बिबट्या आहे तर त्याच्यावर शक्यतो त्याला जे बेहोश करून त्याला पकडा, स्थलांतरित करा. पण तो जर कंट्रोलमध्ये येणार नसेल तर त्याचा निश्चितपणे त्या पद्धतीची कारवाई करा. महाराष्ट्रात बिबट्यांची मोठी दहशत आहे ग्रामीण भागामध्ये सगळ्या ठिकाणी. त्यावर मी बैठक घेणारा कालच सांगितलं. महाराष्ट्रात बिबट्यांची मोठी दहशत आहे ग्रामीण भागामध्ये सगळ्या ठिकाणी. त्यावर मी बैठक घेणारा कालच सांगितलं. अहिल्यानगरच्या निंबळक गावातील ग्रामस्थांनी पुणे बायपास रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन केलं. नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. 3 दिवसांपूर्वी खारे कर्जुने गावामध्ये 5 वर्षांच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना शुक्रवारी इस्फळ या गावातील 9 वर्षीय मुलीवरती बिबट्यानं हल्ला केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तात्काळ बिबट्याला ठार मारण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ग्रामस्थ करतायत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची दहशत वाढतेय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जिल्ह्यात तब्बल 1150च्या वर बिबटे असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पकडलेल्या 200 बिबट्यांना वनतारा प्रकल्पामध्ये देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती देखील विखे पाटलांनी दिली आहे. तसंच बिबट्या शेड्यूल वनमध्ये आहे आणि त्यामुळे ठार करता येत नाही. बिबट्यांचा समावेश शेड्यूल 1 मध्ये काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली असल्याची माहिती ही देखील त्यांनी दिलेली आहे. आपल्याला जीवितहानी कमी झाली पाहिजे. आता जे काही बंदोबस्त करतो, आता वनतराला बिबटे पाठवायचे, 200 बिबटे घ्यावेत अशा प्रकारचा मी सरकारला प्रस्ताव देतोय जिल्ह्याच्या वतीने. पण संख्या जर 2000पर्यंत गेली त्यात मुद्दा काय की आमच्या रेकॉर्डात 1100-1200 दिसते, पण ती माझं म्हणजे 2000 असली पाहिजे. आता काही गाव पातळीवर त्या ज्या काही समित्या करायच्या असतात त्या समित्या करण्याची गरज आहे आता. परंतु मी सांगितल्याप्रमाणे हे जे रक्कम दिली यातून तातडीनं उपाययोजना होतील अशी अपेक्षा आहे. आता अकोल्यातही बिबट्याची दहशत पाहायला मिळते. अकोला वनविभागाअंतर्गत येणाऱ्या तामसी गावातील शेतशिवारामध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय. एका शेतकऱ्यानं हा बिबटा मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलाय. तामसीच्या वाघळी नाल्याजवळ शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या दिसून आलाय. परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे बिबट्याला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडून द्यावं अशी मागणी आता ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघीण चंदाला ऑपरेशन तारा अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये यशस्वीरित्या स्थलांतरित करण्यात आलं. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार वाघिणीला पकडून 1000 किलोमीटरचा 24 तासांचा प्रवास पार करत चांदोली इथं सुखरूप आणण्यात आलं. वैद्यकीय तपासणीनंतर वाघिणीला सोनारली इन्क्लोजरमध्ये सोडण्यात आलेलं असून पुढील निरीक्षण हे सुरू आहे. तर आता वाघिणीचे नवीन नाव हे तारा ठेवण्यात आलेलं आहे. पुण्यातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. पुण्याच्या बोपोडीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांना हा अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात देखील येवलेंवरती आरोप असून त्या प्रकरणी देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. नागपुरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षांची भर दिवसा हत्या करण्यात आली. सचिन साहू असं मृताचं नाव असून तो उत्तर नागपुरातील वॉर्ड अध्यक्ष होता. पैशांच्या वादामधून हल्ला झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय. मुलाच्या वाढदिवसानिमित्त खरेदीसाठी बाहेर गेलेला असताना सचिन साहूवरती हल्ला करण्यात आला. दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यातील नवले पुलावरती झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे आज पुलाची पाहणी करणार आहेत. गुरुवारी नवले पूल परिसरामध्ये झालेल्या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय तर 9 ते 10 जण जखमी झालेले होते. त्यानंतर सुळे आज तिथे जाऊन पाहणी करणार आहेत. बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ, मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या कोथरूडमधील मुलींना अखेर न्याय मिळालाय. मुलींच्या याचिकेवरती निर्णय देताना न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे पोलिसांना दिलेत. त्यासोबतच पोलिसांना कोर्टानं चांगलंच सुनावलंय. पोलिसांनी आपली ओळख न सांगता घरामध्ये जबरदस्ती घुसून मुलींची तपासणी करून जातीय आधारावरती अपमान केल्याचं निरीक्षण हे कोर्टानं नोंदवलंय आणि याच प्रकरणावरून कोर्टानं पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. 2 ऑगस्टला एबीपी माझानं ही बातमी दाखवलेली होती. आता 3 महिन्यांनंतर पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचा आदेश आल्यानं मुलींच्या लढ्याला यश आलंय. सोलापुरात हॉटेल मालकानं मॅनेजरला नग्न करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माझानं बातमी लावून धरल्यानंतर अखेर पोलिसांनी त्याची दखल घेतली. मॅनेजरला मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हॉटेलमधील एका चुकीमुळे मालकानं मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपनं बेदम मारहाण केलेली होती. धक्कादायक म्हणजे हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या समोरच मारहाण करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी जवळील हॉटेलमधील हा प्रकार आहे. सगळीकडे टाकून जाती वाटतं. कोण इथं बातमी घे ना म्हणून त्यांनी कुणी व्हायरल केली. माझ्याकडे आलं नव्हता पहिला विषय 3 महिन्यापूर्वीच होय की कोणालाच माहित नाही. ते आल्यानंतरच त्यांनी ते हे केलं, व्हायरल करून तिकडे नाही म्हणलं मग आमच्याकडे इकडं सोलापूर इकडे तिकडे सगळीकडे पाठवलं. मग तिथनं ती बातमी व्हायरल झाली. काल रात्रीपासून सुरू झाला. हो. मुंबईतल्या मालाडमध्ये ट्रान्सजेंडर गँगकडून महाविद्यालयीन तरुणाचं अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ब्लॅकमेल करून जबरदस्तीनं जेंडर बदलण्यासाठी सर्जरी केल्याचा आरोप देखील पीडित तरुणानं केलाय. नेहा खान आणि तिच्या साथीदारांना मारहाण करून अश्लील व्हिडिओ दाखवून धमकावल्याचा आरोप पीडित तरुणानं केलाय. 28 ऑक्टोबरला आरोपींनी सुरतमधील रुग्णालयामध्ये नेऊन शस्त्रक्रिया केल्याचा आरोप या पीडित तरुणानं केलाय. तशी तक्रारच त्यानं मालवणी पोलिसांमध्ये दाखल केली आहे. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. बेळगावात वाहन चालक आणि पत्नीला वाहन मालकानं बेदम मारहाण केली आहे. वाहन चालक आणि पत्नीबरोबर सलगी करून बोलत असल्याच्या कारणावरून वाहन मालकानं बेदम मारहाण केल्याची घटना ही बागलकोट जिल्ह्यातील तुळसीगिरी इथं घडलेली आहे. विशेष म्हणजे मारहाण केलेल्या वाहन मालकानं संबंधित घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती पोस्ट केल्यामुळे घटना उघडकीस आली. दरम्यान मारहाण करणारा यंकाप्पा आणि त्याच्या 10 साथीदारांवरती बागलकोटच्या नवनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जतमध्ये एका महिलेनं 2.5 वर्षांच्या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केली आहे. मृत जयदीप वाघ हा आपल्या मित्रांसोबत खेळत होता. खेळताना तो शेजारी राहणाऱ्या आरोपी महिलेच्या अंगणात गेला तेव्हा रागातून जयवंता मुकणे हिनं चिमुकल्याची हत्या केली. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून जयदीप बेशुद्ध पडल्याचं नाटक तिनं केलं, पण एका प्रत्यक्षदर्शीमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे खेळताना शेजाऱ्यांची मुलं आपल्या मुलांना मारतात म्हणून जयदीपची हत्या केल्याची कबुली महिलेनं पोलिसांना दिली. दरम्यान या महिलेला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. धुळ्यातील निकुंबे गावातील विहिरीमध्ये एक महिला आणि 2 लहान मुलांचे मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सततच्या कौटुंबिक वादामुळे नैराश्यामधून मुलीनं आपल्या 3 आणि 6 वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. गायत्री पाटील असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी सनगीर
पोलिसी ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसई नायगाव पूर्वमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी दुकानाची भिंत तोडून आतमध्ये प्रवेश केला. मात्र दुकानातील सुरक्षा प्रणाली सक्रिय झाल्यानं चोरीची योजना फसली आणि चोरांनी तिथून पळ काढला. दरम्यान दुकान मालकाच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणाऱ्या नागरिकांना केमिकलच्या उग्र वासामुळे श्वसनाचा त्रास जाणवायला लागलाय. मेट्रोच्या कामासाठीच्या लोखंडी सळ्यांना केमिकलमध्ये बुडवून सुकवण्यासाठी ठेवल्या जात असल्या मात्र त्याच्या वासानं परिसरामध्ये नागरिक हैराण झाले. रहिवाशांवरती घरांच्या खिडक्या बंद करून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इथं चालू असलेलं काम हे तात्काळ थांबवावं अशी मागणी स्थानिक करतात. ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांना गती मिळालेली आहे आणि दुसरीकडे जे हिरानंदानी वासी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मेट्रोचं देखील मोठ्या प्रमाणात घोडबंदर परिसरामध्ये काम सुरू आहे आणि हिरानंदानी परिसरामध्ये जे रहिवासी आहेत त्यांच्या घरापासून ते 100 मीटरच्या अंतरावर आपण जर पाहिलं की या ठिकाणी जे सळी आहे ते सळींवर कोटिंग करण्याचं काम चालू आहे. हा एकंदरीत त्रास होतोय हिरानंदानी वासियांना, काय सांगाल? एक तो पहले ये समझ लेना चाहिए कि ये जो कास्टिंग यार्ड है ये मेट्रो का कास्टिंग यार्ड है और यहाँ पे जो जिस तरीके से कास्टिंग का काम किया जा रहा है, जो सलिया है उसके ऊपर केमिकल कोटिंग किया जाता है. 22 फरवरी 2025 को हम रोडास के हिरानंदानी के नागरिकों ने एजिटेशन किया था कि ये काम बंद कर देना चाहिए. उस टाइम उन्होंने कुछ केमिकल्स में बदल करके हमको स्मेल आना तो रोक दिया था. पर जिस तरीके से अभी हमको पता चल रहा है कि यहाँ पे ना तो इन्होंने ग्राउंड के ऊपर कंक्रीटिंग किया है और ना ही जो केमिकल यूज कर रहे हैं वो सही तरीके का यूज कर रहे हैं. हमको लगता है सस्ता केमिकल यूज कर रहे हैं. हम इनको क्लियर कट बोल रहे हैं ये काम बंद कर दीजिए. अब वापस हमको आश्वासन नहीं चाहिए, काम बंद चाहिए. जे केमिकलचा वास येतोय त्याच्यामुळे जे हिरानंदानी परिसरामध्ये जे राहणारे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी श्वसनाचे आजार देखील व्हायला आता या ठिकाणी दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे मेट्रोचं काम सुरू आहे त्याला आम्ही बंद पाडणार असं हिरानंदानी वासियांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर, हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. भायखळ्याच्या हबीब मेन्शन इथं 2 कामगारांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या पायाभरणीच्या कामावेळी माती आणि चिखल कामगारांच्या अंगावरती कोसळला. या घटनेमध्ये 2 कामगारांचा मृत्यू झालाय तर जखमी 3घांवरती नायर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी सतर्क होत कारवाई सुरू केली. या कारवाईमध्ये मनमाडच्या विवेकानंद नगरामधून कृतिक संजय थिवर याच्याकडून एक देशी बनावटीचं लोखंडी पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आलेली असून संशयिताविरुद्ध हत्या बाळगल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. रायगडमधून अंगाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगडच्या कर्जत दिवाणी न्यायालयातून कामकाज आटपून निघालेल्या एका वकिलाच्या कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्या कारनं 4 ते 5 बाईकनं धडक दिली. या प्रकारानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताची घटना ही सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. या अपघातामध्ये ट्रॅफिक हवालदारासह 5 जण हे गंभीर जखमी झाले. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरामध्ये डंपरचा ब्रेक फेल झाल्यानं डंपरनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 6 वाहनांना धडक दिली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 6 वाहनांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा बायपास परिसरामध्ये पेट्रोलच्या टँकरला भीषण आग लागली. हॉटेलच्या शेजारी उभा असलेल्या पेट्रोल टँकरला आग लागल्यानं हॉटेल देखील जळून खाक झालंय. आग लागल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली तर आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. मीरा रोडच्या शांतीनगर परिसरामध्ये पार्किंगमधील वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं समोर आलंय. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होत तोपर्यंत एक कार आणि बाईक त्याबरोबरच स्कूटी ही जळून खाक झाली होती. बेळगावमध्ये लिंगराज कॉलेज रोडवरती धावत्या कारनं अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. कारच्या बॅटरीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती ही अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आली. सुदैवानं यात कुणालाही इजा झालेली नाही, मात्र अचानक कारनं पेट घेतल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. हिंगोली जिल्ह्यातील काठोडा तांडा या गावामध्ये वसंत राठोड यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीमध्ये घरातील 5 लाख रुपयांची रोकड,
धान्य, सोयाबीन, कपडे आणि संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे कुटुंब हतबल झालंय. पायाभरणीच्या पाथरीत विजेच्या तारांमुळे ऊसाला आग लागली आहे, तर जवळपास 15 एकर ऊस जळून खाक झालाय. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. या आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवरती संकट ओढवलेलं असताना अशा पद्धतीनं ऊसाला आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.